सरळ म्हणजे पोच पोच, जरा कमरेत लचक. बस बस बस, नजरेत चमक. आई, घाबरेल कोणी बघितलं तर. अगं चमक म्हणजे कशी, ही बघ अशी. क्या बात है, डिंपल कापडिया. किमी कपडे काट कसर कर. श्रीदेवी, जया प्रदा, मीनाक्षी शेषांद्री. जरा तर लो अँगल घेतो म्हणजे मंदाकिनी. राम तेरी गंगा मैली. गंगा मेली. चल पोचवायला जाऊया. अगं मैली मैली. किती फोटो काढलास रे माझं? डझन मॅटर, 1 डझन. म्हणजे माझा फोटो सिनेमात छापून येतात? नाही, आधी आमच्या पेपरात छापून येणार. सुंदर, मग तुला ऑफर सिनेमात सारख्या सारख्या. असं? पण काय रे, काय एवढं फोटो का काढलास तू माझं? त्याचं काय झालं, माझा बाप मला म्हणाला एक सनसनाटी बातमी घेऊन ये. मी म्हटलं हॅट, असे सनसनाटी गंगेचे पोजेस आणतो. लक्षात. आता काय तुझा आणि माझा संगत फोटो काढूया की रे? हा संगत. अगं संगत फोटो लग्नात काढतात. आपण रे कवा करायचं लगीन? लगीन ना, लगीन कंबरड मोडलं ना माझं. लग्न ना करायचं तर आमच्या झुंजार पेपराचा खप वाढल्यावर. खप पाडल्यावर तवर मीच खपाल. काय कॉन्फिडन्स आहे तुला आमच्या पेपराबद्दल? ते काय नाही, आजच माझ्या बाला जाऊन भेट. हा बाबा भेटतो ना. कशाला भेटू? का अवसान गळालं की काय तुझं? जाऊ द्या जाऊ द्या. काय समजलीस तू मला? झुंजार पेपराचे झुंजार संपादक झुंजारराव घोरपडे यांचा मी झुंजार आहे. आपला त्या मुलगा आहे. माझ्या पुढे कशाला तोरा मिरवतो? एवढ्या झुंजार बापाचा बेटा हाई, जाऊन भेट की माझ्या बाला. घाबरतो काय तुझ्या बाला? आत्ता जाऊन भेटतो. हा जा जा. सांग कुठे आहे तो? पोलीस स्टेशनात. अरे पोलीस 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 पकडला काय त्याला? नाही, माझा बाप पोलीस आहे. माहित आहे माहित आहे, साधा पोलीस आहे. साधा पोलीस नाही, नम्रे हाय नम्रे. त्याचा नंबर हाय 100. तुम्ही मला बोलवलं टोणगे साहेब? होय, हवालदार 100. सर, त्या पोराला ताब्यात घ्या. गुंडू मास्तरांची शाळकरी पोर पळवले साल्यानं. त्या पोरीचं काय केलं बोलत नाही साला. चांगला इंगा दाखवा म्हणजे बोलेल भडाभडा. तुम्ही काय बी काळजी करू नका सर. नाही याला बोलता केला तर 100 नंबर लावणार नाही. चल रे चल. अगदी खडसावून विचारतो तुझ्या बाळाला. घाबरतो? हवालदार झोपलेला. पोलीस स्टेशन मध्ये हवालदार झोपलेला. सनसनाटी बातमी. उठला तो. नमस्कार इंगळे काका. अरे झोपले नाहीत, कमाल आहे. काय ग गंगे, इथं का आली? काय नाही, त्याचं जरा बाकडं काम होतं. माझं जरा काम आहे तुमच्या 100 कडे. कुठं आहेत ते? लई मात चढला काय तुला? नाही साहेब. हा? नाही त्या मुलीला कुठे लपून ठेवलंय सांग. खरंच मी पळवली नाही तिला. तुला माहित नाही? खोटं बोलू नको, सांग कुठे? हवालदार कामात आहेत. कामात आहेत? त्यांना सांगा लक्ष्मीकांतराव घोरपडे आले, त्यांच्याकडे काम आहे, जरा जाऊन सांगा जा. असं? मग तुम्हीच जाऊन बघा की बाईच. बघतो की. घाबरतो का काय? मला सांगतायत तंबाखू खा. लई मात चढला काय तुला? ती मुलगी कुठे आहे सांग. बोल. मिळालेली साहेब तिला. बापरे. काय हो, काय झालं? कुठे काय झालं आपलं? गंगे जाऊया आपण, मला कंटाळा आला इथं. जाऊया? अरे पण बाळ भेटतीयस ना गंगे आज नको. आज तुझ्या बाचा मूड दिसत नाहीये. आजचा दिवस पण वाईट दिसतोय. अमावस्या आहे बहुतेक. गंगे जाऊया आपण, चल लवकर. अरे वा, रद्दी विकायला चालला? नाही, पेपर विकायला. पेपर विकायला? कोण घेणार आहे विकत? अरे वा, कामात दिसतंय जणू. पगार झालेला दिसतंय. दाढी करा जरा, वेळ मिळेल तेव्हा. बोंबलतो. हाय मिस्टर थोबरा, हाऊ आर यू? हाऊ आर यू? काला तू काहीच आहे का? गातायत गातायत. नाही मग तोबरे, आता तुम्ही काय करता इथं? मी लक्ष्या. नमस्कार. लक्ष्या, अरे तू कुठे हिंडतोयस? नदीकाठी. आपल्या बातम्या गोळा करत होतो. बाबा, एक सनसनाटी बातमी मिळाली. बातमी? कसली बातमी? म्हशीची. म्हशीची? म्हशीला रेडकू झालं.
दोन तोंडाचं. दोन तोंडाचं हो दोन तोंडात देऊ का तुझ्या? चालेल. काय झालं बाबा? काय रे ही काय संसाराची बातमी काय झाली झाली? हा? तुला कॅमेरा घेऊन कशासाठी पाठवलं होतं? कशासाठी पाठवलं? म्हशीच्या मागा लागायला? नाही, फोटो काढायला. मग? मी काढले ना फोटो. कुणाचे? म्हशीचे? गंगीचे. अरे गंगेचे फोटो काय जाळायचे? नाही, लक्षा, अरे तुला अक्कल येणार तरी कधी? ते मी तरी कसं सांगणार? मूर्खा, अरे मी मेल्यानंतर हा पेपर तुलाच चालवायचा आहे ना? काय सांगताय एवढ्या लवकर? माझ्या मरणाची वाट बघतोय? एवढ्या लवकर ही वेळ यायची नाही ना असं मी म्हंटल. बाहेर जा आणि तोबरे सांगतील ती काम मुकाट्याने कर. तो तोबरे काय बोलतो ते कळतच नाही बाबा. सारखं आपलं असं करतो. मला त्याच्याकडे बघितलं हसायलाच येतं. लक्षा, अरे जरा आचरटपणा कमी कर, कामात लक्ष घाल. हा प्रातांक वाचलास? नाही, बघू. मुंबईमध्ये गँगवरचा धुमाकूळ, पोलिसांची धाबडी अरे धुमाकूळ. गाढवा, ते काय वाचतोय? आपल्या उमानं त्या इन्स्पेक्टर महेश जाधवची मुलाखत घेतली, ती वाच. आपली उमा हा. केवढीशी होती, केवढी झाली नाही आता. अरे शिक त्या पोरीकडनं काहीतरी. आता तर ती त्या जखमी गुंडाची मुलाखत घेणार आहे. काय डेअरिंग आहे पोरीची. आयुष्यात तुम्ही घेतली कधी अशी कोणाची मुलाखत? कशी घेणार? साला, आपल्या गावामध्ये कोणी त्याला गुंडच नाहीये. हे पहा, तुम्हाला मी मघापासून सांगते की मला त्या जखमी टकलूची फक्त मुलाखत घ्यायची आहे. अहो बाई, तुम्हाला एकदा सांगितलं ना मी, साहेबांची ऑर्डर आहे, त्याला आता कुणालाही भेटता येणार नाही. अहो पण असं काय करताय तुम्ही? ते बघा साहेबच आले. हॅलो, हवालदार, तो शुद्धीवर आला. आता झाला साहेब. गुड. मी आता असेपर्यंत कुणाला याद सोडू नका. एक्सक्यूज मी प्लीज, मी येऊ शकते तुमच्या बरोबर आत? आय एम सॉरी मिस उमा, त्याच्याकडून मिळणारी माहिती फार महत्वाची आहे. ती इतक्यात आउट करू शकत नाही आम्ही. अहो पण तुम्हाला पाहिजे तो भाग वगळून टाकेन ना मी. प्लीज, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. ओके ओके. नाव काय तुझं? परमवीर. पब्लिकला आणि पोलिसला नुसतं हैराण करून सोडलेस तू. तुम्ही दादाला काय करत होतात? मला काहीच माहित नाही. चुप, खोटं बोलू नको. साहेब, काय झालं साहेब? काय झालं साहेब? काय झालं साहेब? थँक्स चल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग घोरपडे साहेब. या 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 सरपंच, अभिनंदन. तुमची चेंबरचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. खूप आनंद झाला. थँक्यू थँक्यू. अगदी लई थँक्यू म्हणला का? अहो तुमचा सगळ्यांचा रिपोर्ट होता आम्हाला. रिपोर्ट? नाही म्हणजे आपलं ते सपोर्ट सपोर्ट पाठिंबा पाठिंबा. हो बरं संपादक साहेब, नाही आमच्या सत्काराची न्यूज तेवढी छापताय ना? म्हणजे काय? अगदी पहिल्या पानावर यायलाच पाहिजे. फोटो सुद्धा छापला असता, पण तुमचा फोटो नाहीये ना आमच्याकडे. जरा थांबा. अहो हातच्या कागदाला मिरर कशाला? हा? आमची छबी आमच्या बरोबर असते हलवे. अरे वा वा वा. पण काय जरा हार घातलेला फोटो असताना म्हणजे मग मात्र. एक मिनिट स्टाफ. अहो ते बी कलम आमच्याकडे आहे. तुम्ही नुसतं बोलायचं. हो हा. अरे वा, छान छान छान. तोबरे, पहिलं पान लागलं का? तुम्ही जा बघू. लक्षाला द्या पाठवून. कावळे साहेब, आमचा पेपर जरा अडचणीत आहे. तेवढ्या चेंबरच्या जाहिराती मिळाल्या तर. तुम्ही वरीच करू नका. हो चिंता चिंता. तुम्ही काय बी चिंता करू नका. अहो नुसत्या चेंबराच्याच काय, सगळ्या मेंबराच्या जाहिराती मिळून देतो तुम्हाला. रेल्वे अपघातामध्ये थोर नेत्याचे दुःखद निधन. क्या बात है. फ्रंट पेजला सॉलिड बातमी सापडली. अरे हो, पण गॅप राहिली ना. इथे त्याचा फोटो असता तर बरं झालं असतं. हो तोबरे, एवढ्या मोठ्या नेत्याची बातमी छापली, फोटो नको का त्याचा? का तुमचा छापू त्याच्यावर? काय? बस 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 बस. एक दिवस कानात थुकणार तुम्ही माझ्या. मला आत बोलेल ना, कळलं मला. जेवतात कधी तेच कळत नाही. सारखं तोंडात पान असतं. चला. सरपंच कावळे साहेब आले. ग्लॅड टू मीट यू. आपलं ग्लॅड टू मीट यू. मिठू मिठू मिठू. कावळे मिठू मिठू करतोय. लक्षा, पहिलं पान लागलं का? नाही, लावतोय आता. अरे हा फोटो घे. हा? कावळे साहेबांचा. हा? श्रीरंगपूरच्या नागरिकातर्फे अभिनंदन हा. म्हणून पहिल्या पानावर सोड. सोडतो की. भरपूर जागा शिल्लक आहे. म्हणजे यांच्यासाठी करायला पाहिजे जागा. गुड गुड गुड. बरं मग झुंजारराव, येतो आम्ही. बरं आहे. पण सरपंच साहेब,
तेवढं जाहिरातीचं लक्षात असू द्या. तुम्ही केअरच सोडा हो. हा, काळजी. हा. फोटो ज्याला विसरू नका. अगदी फ्रंट पेज वर निघू का? अगदी front वरी. या, या, या. नमस्कार या, या. लक्षा, उद्या पहिल्या पानावर फोटो आलाच पाहिजे. तुम्ही केरच काढा हो, आपला सोडा हो, अगदी असा देतो बघा. हा गंगे, तुझ्या हातचं जेवण जेवलं की कसं अंगी लागती बघ. आता सासरी बी असंच जेवण करून खुश करत समजास नाही. हा तुझं बी काहीतरीच बाबा. तुला आता असं जंक्शन सासर बघून देतो की ज्याचं नव्हते. पर एक आहे गंगे, आपल्याला जावई मातूर पोलीसच हवा. हा सांगून ठेवतो. हा, मला नाही पोलिसाशी लगीन करायचं, मी बी सांगून ठेवते. हा. आता कोणाला आणखीन? तू थांब, मी बघते. अहो थांबा की, कोण हाय? वाईस थांबा की, कोण हाय? नॉक करायला गेलो, नाकच हातात आलं. लक्षात तू आणि इथं काय करतोय? तुझे फोटो आणलेत. फोटो बघू बघू. अरे पण बा आहे ना घरात. अरे वा मज्जा. हा? बा घरात आहे. काय करतोय काय? कोण आहे का गंगे? तू काळजी करू नको, मी बघतो त्याला बरोबर. मीच आहे, घरचा माणूस लक्षा. तू कशाला आला इथे? मी निरोप सांगायला आलो होतो. कसला निरोप? टोणगे साहेबांनी तुम्हाला ताबडतोब बोलवलंय पोलीस स्टेशन मध्ये. टोणगे साहेबांनी? कशाला? कशाला कशाला ग? हा, टकलू हैवानाची गँग माहितीये का? टकलू हैवान ती आली गावात. टकलू हैवानाची गँग? हैवानाची गँग? अगं भैया, माईला ही टकलू हैवानाची गँग म्हणजे लई डेंजर आहे. काय र, तू खरं सांगतोयस ना वा? तुमच्या नम्रा शपथ, खोटं सांगत असेल तर म्हणू दे. टोणगे साहेब तुमची वाट बघतायत. असं म्हणतोय? हा. मग मला गेलंच पाहिजे. गंगे बूट आण बूट. अहो बूट कसले घालताय? अहो असाल तसे या, असं टोणगे साहेबांनी सांगितलंय. हा? ड्युटी फर्स्ट बाबा. ए तू बाजूला चल चल. ए गंगे, मी जाऊन येतो. ते टकलू हैवानाची गँग आली आहेत, मी बघतो त्यांना. हा, ही पिढा तरी म्हणायची. पिढा आली. पिढा गेली. म्हणजे ना, तुझा बा नाही का बाहेर गेला? म्हणजे ती गँग आलीये का नाही? गँगच काय घेऊन बसली? म्हणजे मंजिर काय करती? हा? तुझा बा गेला दुरी, आपण दोघच घरी. चल हट. अगं शर्ट फाटेल गंगे. गंगा मेरी माँ का नाम, बाप का नाम मला. तुझ्या मायला मला घराबाहेर काढून तुझं हे धंदा चाललत होय? तुमच्या गंगेला मी डान्स शिकवत होतो. असं? चल तुझ्या बाकडं. काय बाबा काम करताय? झुंजारराव, या तुमच्या कार्ट्याला सांभाळा, नाहीतर बेड्या घालून लॉकअप मध्ये पाडू मी. अहो पण हवालदार साहेब, केलं काय यानं? काय केलं काय नाही केलं ते विचारा. तेच म्हणतोय मी, काहीच केलं नाही. हे उगाच पकडतात बाबा मला. तू चूप रे. अहो पण केलं काय लक्षानं? ह्यो तुमचा कार्टा माझ्या घरी आला ना, मला म्हणाला साहेबांना ताबडतोब चौकीवर बोलवलंय, गावात दरोडा पडलाय. दरोडा? सांगतोय काय? मी होतो नव्हतो तसं चौकीवर पळालो. आणि मग काय समजा खोट? मी नुसता कावलो ना घरला परत आलो तर ह्यो तुमचा कार्टा माझ्या पोरी बरोबर अहो पण तुमच्या पोरी बरोबर काय? माझ्या पोरी बरोबर नाही ते चाळा करत होता. लक्षा, पेटतायत काय म्हणतात हवालदार साहेब? कसले तयार करत होता? अहो कसले चाळे बाबा. आपली गंगा आहे ना, तिला सिनेमाच्या गाण्याचा भारी नाच, म्हणून आम्ही दोघं जण गाणं म्हणत होतो. पाप केला दुरी. खोटं बोलू नका, मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय. सुंदरराव, ह्यो पुन्हा खोटं बोलला ते याला लॉकअप मध्येच टाकेन मी. अफवा पसरवणं कायद्यानं गुन्हा आहे. आणि खबरदार, पुन्हा माझ्या घरला आलास तर येतो मी. या असे वरचेवर परत या. अच्छा. काय चालवलंय हे? शोभतं का तुला असलं वागणं? बाबा तुम्हाला असं बोलवतो तरी कसं? अहो तुमचा मुलगा ना मी असं करीन तरी का? मग गावात नृत्यशाळा व्हाव्यात म्हणून गंगेला नाच शिकवायला गेलो होतो बाबा. काय फाजीलपणा चाललंय हो? अरे कावळे साहेब, या बसा बसा Sit बसा down, sit बसा. down. काय बी नको मला. मी स्टँडिंग आहे तेच ठीक आहे. काय चाललंय काय तुमचं हे? अहो पण झालं तरी काय कावळे साहेब? झालं तरी काय? वर माउथ करून मला विचारताय? म्हणजे तुमचा पेपर तुम्ही रीड करत नाही? काय लिहिलंय पेपरात? वाचा. सकाळपासून पेपरच वाचायला मिळाला. काय? बघू. हा बघा
काय गोंडस फोटो आलाय तुमचा हा. आणि वर हेडलाईन बघा ना बाबा, रेल्वे अपघातामध्ये थोर नेत्याचे दुःखद निदान.